नमस्कार. मी शरद थिटे, चार्टर्ड मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एका अशा सेक्टरबद्दल या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत, ज्या सेक्टरविषयी 2 दिवसांपूर्वीच संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पार्लमेंटमध्ये 2 बिल पास करण्यात आलेले आहेत. आणि ते सेक्टर आहे आपलं शिपिंग आणि लॉजिस्टिक सेक्टर. शिपिंग आणि लॉजिस्टिक सेक्टर याबद्दलचे 2 कायदे आपल्याला यावेळच्या ज्या हिवाळी अधिवेशन आहे त्यामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलेले आहेत. त्यातील जो पहिला कायदा आहे तो आहे कोस्टल शिपिंग बिल 2024 आणि जो दुसरा कायदा आहे तो आहे मर्चंट शिपिंग बिल 2024. असे 2 कायदे या हिवाळी अधिवेशनामध्ये पार्लमेंटमध्ये समोर ठेवण्यात आलेले आहे पार्लमेंटच्या मंजुरीसाठी. तर या कायद्यांचं किंवा या 2 विधेयकांचं महत्व काय आहे, त्याचा स्टॉक मार्केटवरती काय इम्पॅक्ट होईल आणि कुठल्या सेक्टरमध्ये किंवा कुठल्या स्टॉकमध्ये त्या कायद्यांचा इम्पॅक्ट होणार आहे याविषयी या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सविस्तर चर्चा करणार आहोत. तर भारताचं जे शिपिंग कॉर्पोरेशन शिपिंग आणि लॉजिस्टिक सेक्टर आहे त्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊयात. जे लॉजिस्टिक आणि ट्रान्सपोर्ट सेक्टर आहे त्यामध्ये 4-5 सेक्टरचा समावेश होतो. वाहतूक, लॉजिस्टिक यामध्ये 5 क्षेत्रांचा समावेश होतो. त्यामध्ये जे पहिलं आहे ते आहे रस्ते वाहतूक म्हणजेच रोड ट्रान्सपोर्ट. जे दुसरं आहे ते आहे रेल्वे ट्रान्सपोर्ट. तिसरं आहे ते जल वाहतूक म्हणजेच शिपिंग सेक्टर. चौथा आहे तो आहे हवाई वाहतूक, एअर ट्रान्सपोर्ट आणि 5वा आहे पाईपलाईन ट्रान्सपोर्ट. अशा 5 विविध विभागांचा या ट्रान्सपोर्ट सेक्टरमध्ये समावेश होतो. आज आपण ज्या 2 कायद्यांबद्दल बोलणार आहोत तर ते कायदे कुठल्या क्षेत्रामध्ये मोडतात यापैकी, तर ते मोडतात जल वाहतूक या भागामध्ये या 2 कायद्यांचा समावेश होतो. तर त्या अगोदर आपण जल वाहतुकीबद्दल थोडक्यात काही माहिती आपण भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेसंबंधित जाणून घेऊयात. देशाच्या परकीय व्यापारापैकी या जल वाहतुकीचा किंवा या जहाज वाहतुकीचा शिपिंग लॉजिस्टिक्स याचा समावेश जो आहे तो देशाच्या एकूण परकीय व्यापारापैकी शिपिंग लॉजिस्टिक्स जहाज वाहतूक याचा आकारमानानुसार जर आपण पर्सेंटेज पाहिलं तर 90 ते 95% वाहतूक ही शिपिंग किंवा जहाज वाहतूक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आंतरराष्ट्रीय वाहतुकीपैकी. त्यामध्ये किमतीनुसार जर आपण पाहिलं तर एकूण जी वाहतूक होते आंतरराष्ट्रीय वाहतूक तर त्याची जी एकूण किंमत होत असेल त्याच्या किमतीच्या 70% हिस्सा हा जहाज वाहतुकीचा आहे. आणि त्यामुळं ही जी 2 विधेयकं संसदेमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये आता मांडली गेली 2 दिवसांपूर्वी त्याचा विचार करणं प्रामुख्याने गरजेचं आहे. त्याचा आपल्या स्टॉक मार्केटमध्ये कुठल्या सेक्टरमध्ये कुठल्या स्टॉकवरती त्याचा परिणाम होणार आहे हे या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. त्यासोबतच जे 2 कायदे या अधिवेशनामध्ये इंट्रोड्यूस केले त्याविषयी सुद्धा आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. अतिशय महत्वपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमधून नक्कीच ऐकायला मिळणार आहे. ज्यावेळेस आपण स्टॉक सिलेक्शन करतो मिड टर्म किंवा लॉंग टर्म साठी त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारच्या सेक्टोरियलच्या फंडामेंटल बाबत माहिती असणं गरजेचं आहे. नवीन कुठले कायदे पार्लमेंटमध्ये इंट्रोड्यूस केले जातात, पॉलिसी मेकिंग कसं केलं जातं किंवा कुठल्या सेक्टर बाबत गव्हर्नमेंट हे जास्त अग्रेसिव्ह आहे की जिथं मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट किंवा त्या सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीला चालना दिली जाते किंवा एक्सपोर्ट करण्यासाठी चालना दिली जाते. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास असणं हे खूप गरजेचं आहे. कारण भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये डेव्हलपिंग कंट्रीमध्ये 2च मेजर फॅक्टर आहेत की जे इकॉनॉमीला ड्राईव्ह करतात किंवा गती देण्याचं काम करतात. तर ते 2 कुठले आहेत, एक आहे गव्हर्नमेंट आणि दुसरं आहे RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करतं, मॉनिटरी पॉलिसीच्या थ्रू इकॉनॉमीला चालना देतं. तसंच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करतं, आपल्या पॉलिसीच्या थ्रू इकॉनॉमीला किंवा वेगवेगळ्या सेक्टरला इकॉनॉमीच्या चालना देत असतं. त्यामध्ये जर आपण पाहिलं की जहाज वाहतूक हा देशाच्या परकीय व्यापारामध्ये जहाज वाहतुकीचा वाटा हा खूप जास्त आहे.
एकूण आकारमानानुसार 95% वाहतूक ही जहाज वाहतूक आहे इतर देशांबरोबर केल्या जाणाऱ्या व्यापारामध्ये. आणि त्यातून जे एकूण काही रेव्हेन्यू येतो तर त्या रेव्हेन्यू मध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या एकूण रेव्हेन्यू मध्ये जहाज वाहतुकीचा वाटा हा जवळपास 70% आहे. त्यामुळं ही जी दोन बिलं स्टॉक पार्लमेंटमध्ये इंट्रोड्यूस केली गेली तर त्याविषयी आपल्याला माहिती घेणं खूप जास्त गरजेचं आहे. भारताचा जो व्यापार सागरी मार्गाने होतो किंवा समुद्र मार्गे जो व्यापार होतो तर तो प्रामुख्याने जहाज वाहतूक व्यापार त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. विकसनशील राष्ट्रांपैकी म्हणजे डेव्हलपिंग ज्या कंट्री आहेत, डेव्हलप कंट्री नाही, अमेरिका जपान वगैरे असल्या डेव्हलप कंट्रीच्या बाबत आपण बोलत नाहीये. विकसनशील देश जे आता विकासाकडे पूर्ण विकसित राष्ट्राकडे प्रगती करत आहेत असे देश म्हणजे विकसनशील देश, डेव्हलपिंग कंट्री. त्या एकूण कंट्रींपैकी भारताकडे सर्वात मोठा व्यापारी जहाजांचा ताफा आहे. म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीमध्ये सर्वात जास्त जो व्यापारी जहाजांचा ताफा आहे तो कोणाकडे आहे तर भारताकडे आहे. त्या दृष्टीने जर पाहिलं तर 2021, 22, 23 पर्यंतच्या एंड पर्यंत भारतामध्ये 13 मोठमोठे पोर्ट आपल्याला पाहायला मिळतात आणि 217-18 लहान पोर्ट आपल्याला देशामध्ये संपूर्ण पाहायला मिळतात. भारताचे सुमारे जर आपण पाहिलं तर हे का महत्वाचं आहे, शिपिंग कॉर्पोरेशन किंवा शिपिंग लॉजिस्टिक शिपिंग सेक्टर हे का महत्वाचं आहे तर जर आपण विचार केला तर भारताच्या तीनही बाजूला जर आपण पाहिलं तर समुद्राने आपण वेढलेलो आहोत. ती जी समुद्र किनारपट्टी आहे भारताची ती जवळपास 7,517 किलोमीटर एवढ्या लांबीचा समुद्र किनारा भारताला मिळालेला आहे. आणि भारताचे जे स्थान आहे जागतिक एकूण मॅपवरती जर आपण पाहिलं तर अतिशय महत्वाचं स्थान भारताला प्राप्त झालेलं आहे सागरी व्यापाराच्या दृष्टीने. त्यामुळं ही जी दोन बिलं इंट्रोड्यूस केली गेली ही खूप त्या सेक्टरला गती प्रदान करणारी या ठिकाणी ठरू शकतात. भारताच्या सागरी अर्थव्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी 2 विधेयकं संसदेत इंट्रोड्यूस केली गेली या हिवाळी अधिवेशनामध्ये. पहिल्या बिलाचं नाव काय होतं, मर्चंट शिपिंग बिल 2024 आणि दुसरं आहे कोस्टल शिपिंग बिल 2024. आता या 2 बिलांची उद्दिष्ट काय आहेत, जी 2 विधेयकं त्या ठिकाणी मांडली गेली त्यांची उद्दिष्ट काय आहेत, भारताची जागतिक सागरी स्पर्धात्मकता सुरक्षित करणे. भारताकडे जो काही एक आपण जसं म्हणतो डेमोग्राफिक डिव्हिडंड लोकसंख्येचा लाभांश जो भारताकडे मोठ्या प्रमाणात आहे त्याचप्रमाणे भारताकडे हा जो सागरी किनारपट्टी आहे खूप मोठ्या प्रमाणात ही सुद्धा अतिशय महत्वाची आहे आर्थिक उन्नतीसाठी, भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी. त्यामुळं त्या सेक्टरमध्ये किंवा शिपिंग लॉजिस्टिक मध्ये समुद्री व्यापारामध्ये भारताचा वाटा हा जगाच्या एकूण अर्थव्यवस्थेमध्ये जास्त असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. विद्यमान नियामक जे फ्रेमवर्क आहे, रेग्युलेटरी जे फ्रेमवर्क आहे त्या फ्रेमवर्क मध्ये आधुनिकीकरण करणं किंवा त्याच्यामध्ये थोडंसं ईज आणणं, थोडीशी जी काही कॉम्प्लेक्सिटी होती पहिल्या विधेयकांमध्ये ती कमी करणं हे या विधेयकाचे उद्दिष्ट आहे. तसंच परवाना जे लायसन्स काढायला लागायचे या व्यापारासाठी सागरी शिपिंगसाठी किंवा जो सागरी लॉजिस्टिकचा जो भाग आहे त्याच्यामध्ये जे परवाने लागायचे ज्या कंपन्या शिपिंग कंपन्यांना तर ते कमी करणं, ती जी परवाना पद्धती आहे ती सुरळीत करणं हा सुद्धा या विधेयकापाठीमागचा खूप महत्वाचा हेतू आहे. तसंच जर आपण पाहिलं तर इतर ज्या मान्यता घ्याव्या लागतात कॉर्पोरेट लेवलला किंवा गव्हर्नमेंट लेवलला तर त्या सुद्धा इथून पाठीमागे थोड्याशा अवघड होत्या. खूप जुनं एक विधेयक होतं याच्या अगोदरचं तर ते कमी करणं हे सुद्धा या 2 बिलांपाठीमागची मेन प्रमुख उद्दिष्ट आहे. तर याचा फायदा कोणाला होणार आहे, या 2 जी बिलं आहेत या 2 बिलांचा फायदा कोणाला होणार आहे हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तर शिपिंग व्यवसाय करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, शिपिंग व्यवसाय करणाऱ्या कंपन्या म्हणजे शिप बिल्डर्स, जहाज बांधण्या कंपन्या, शिप ब्रेकर्स, जुनी जहाजं ब्रेक करून त्याच्या मटेरियलचा त्यातून जो व्यवसाय केला जातो त्याच्या कंपन्या, तसंच सागरी लॉजिस्टिक्स म्हणजे समुद्रामध्ये जे लोक व्यापार करतात म्हणजे जसं आपण रोडवेज म्हणतो की रोडवे लॉजिस्टिक असतं तसं समुद्री मार्गे जे व्यापार होतो त्याला आपण सागरी लॉजिस्टिक असं म्हणतो. म्हणजे समुद्र मार्गे जे ने आण मालाची केली जाते तर त्याला काय म्हणतो आपण सागरी लॉजिस्टिक. तर ह्या ज्या कंपन्या आहेत या सगळ्या कंपन्यांना त्याचा भरपूर फायदा होणार आहे. त्यासोबत अजून कोणाला फायदा होईल, जर हे सगळं झालं इंट्रोड्यूस आणि भारताचे एकूण जर पोझिशन पाहिली ग्लोबल मॅप वरती तर त्याच्यासोबत कुठल्या कंपन्यांना फायदा होईल,
त्यामध्ये जे कंटेनर बनवतात, जहाजांवरती मोठे मोठे जे कंटेनर आपण पाहतो, ते कंटेनर बनवणाऱ्या कंपन्या यांना सुद्धा या बिलामधून किंवा या कायद्यांमधून खूप मोठ्या प्रमाणात बूस्ट मिळणार आहे किंवा त्यांची जी ग्रोथ आहे ती खूप मोठी आपल्याला पाहायला मिळाली. तर या सेक्टरमधल्या अशा कुठल्या कंपन्या आहेत त्याचा सुद्धा आपण पुढे जाऊन विचार करणार आहोत. त्या सगळ्या कंपन्यांबद्दल सुद्धा, त्या कंपन्यांचे वेगवेगळे म्हणजे शिप मेकर्स, शिप ब्रेकर्स आणि लॉजिस्टिक्स आणि कंटेनर बनवणाऱ्या कंपन्या, अशा चार पार्टमध्ये, 4 विभागामध्ये आपण त्या कंपन्यांना डिवाइड केलेलं आहे. त्याविषयी सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी नक्की चर्चा करणार आहोत. तर त्यामधील जे पहिलं आपण बिल होतं की कोस्टल शिपिंग बिल, तर ते जे कोस्टल शिपिंग बिल हे जे इंट्रोड्यूस केलेलं आहे, तर त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, त्या बिलामध्ये नक्की काय मेन्शन आहे याबद्दल आपण एक थोडक्यात या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर कोस्टल शिपिंग बिल देशातील सागरी क्षमता, देशातील सागरी लॉजिस्टिक्स अनलॉक करणं हे त्या पाठीमागचं प्रमुख उद्दिष्ट आहे. देशांतर्गत, देशातील म्हणजे कोस्टल शिपिंग बिल म्हणजे देशांतर्गत केली जाणारी वाहतूक, म्हणजे भारतामध्येच जे काही शिपिंग लॉजिस्टिक होतं, जहाजामार्गे जो काही व्यापार केला जातो फक्त भारतात, देशांतर्गत, भारतातल्या भारतात, तर त्या संबंधीचे हे बिल आहे. तर ती जी क्षमता आहे त्यामधून कुठल्या कुठल्या मार्गाने आपण लॉजिस्टिक करतो, म्हणजे पाण्यातून वाहतूक जी केली जाते ती कुठल्या कुठल्या मार्गाने केली जाते, तर त्याचे जे काही हे आहेत की आपण ज्याला म्हणतो की नदी मार्गाने, कालव्या मार्गाने, अशा इतर वेगवेगळ्या मार्गाने आपण ती काय करतो, वाहतूक या ठिकाणी करत असतो. नद्या, कालवे, मोठे मोठे बॅकवॉटर्स याच्यामधून सुद्धा आपल्या इथं लॉजिस्टिक्स जे शिपिंग आहे तर ते केलं जातं. तर त्यानंतर ते जे बिल आहे कोस्टल शिपिंग बिल 2024, त्यातला पुढचा मुद्दा काय, पहिला मुद्दा काय आहे की देशांतर्गत जलवाहतूक अनलॉक करणं, त्याचे वेगवेगळे जे सोर्स आहेत ते अनलॉक करणं, देशांतर्गत जलवाहतुकीला चालना देणं हे त्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे. आंतरदेशीय जलमार्ग आणि कोस्टल शिपिंग यांचं एकत्रीकरण केलं जाणार आहे. म्हणजे आंतरदेशीय जलमार्ग आणि कोस्टल शिपिंग, जे कोस्टल पोर्ट्स आहेत त्या ठिकाणी जे शिपिंग होतं, आणि आंतरदेशीय जलमार्ग, आंतरदेशीय जलमार्ग म्हणजे कुठले, नद्या, कालवे, बॅकवॉटर्स, अशा प्रकारचे जे आंतरदेशीय जलमार्ग आहेत त्यांना कोस्टल शिपिंग सोबत त्यांचं एकत्रीकरण केलं जाणार आहे. त्यानंतर जो पुढचा पार्ट आहे तो आहे, त्यातला जो पॉइंट आहे पुढचा तो आहे अखंड मल्टीमोडल वाहतूक नेटवर्क तयार केलं जाणार आहे. यामधून देशामध्ये एक अखंड जलवाहतूक नेटवर्क तयार केलं जाणार आहे. खूप मोठ्या प्रमाणात ही डेव्हलपमेंट चालू आहे. जर आता आपण पाहिलं की गुजरातमध्ये कांडला बंदर, आता महाराष्ट्रामध्ये नवीन होऊ घातलेलं वडवणचं बंदर, खूप मोठ्या प्रमाणामध्ये या सेक्टरकडे गव्हर्नमेंटचं लक्ष जात आहे किंवा गव्हर्नमेंट खूप मोठ्या प्रमाणामध्ये या सेक्टरमध्ये एक बूस्ट द्यायचं काम करत आहे. त्यानंतर जो पुढचा पार्ट आहे की जहाज चालकांना आर्थिक आणि इतर प्रोत्साहन देणारा, या विधेयकामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा गव्हर्नमेंटने काय सांगितलं आहे की जहाज चालक जे आहेत त्यांना आर्थिक प्रोत्साहन देणार आणि त्यांच्या व्यापाराला चालना देण्याचा या मधून प्रयत्न करणार आहेत. खाजगी क्षेत्रातील लोकांना सुद्धा प्रोत्साहन देऊन या क्षेत्रामध्ये येण्यासाठी प्रोत्साहित करणार असे सुद्धा या बिलामध्ये सांगितलेलं आहे. देशातील भारतीय निर्मित जहाजांच्या व्यापारास प्रोत्साहन देणार, हा सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. भारतीय निर्मित जहाजांच्या वापरास प्रोत्साहन देऊन देशातील जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्ती उद्योगांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. देशामध्ये जे लोक जहाज बांधतात, मोठमोठे कार्गो जे जहाज आहेत त्याची जी निर्मिती करतात, अशा कंपन्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. आणि अशाच जहाजांना या ठिकाणी भारतामध्ये व्यापार करण्यासाठी अधिक प्रोत्साहन दिले जाणार आहे. म्हणजेच काय, ज्या कंपन्या अशा जहाज निर्मिती करतात त्यांच्यासाठी ही खूप मोठी एक बिल संसदेमध्ये इंट्रोड्यूस केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यासोबतच जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्ती उद्योगांना प्रोत्साहन. जहाज बांधणी म्हणजे नवीन जहाजांची निर्मिती करणे, त्या क्षेत्रातील उद्योगांना प्रोत्साहन. आणि जहाज दुरुस्ती हा सुद्धा भारताच्या कोस्टल लाईनवरती एक नवीन उदयाला येणारा खूप मोठा बिझनेस यापुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण भारताचं जे काही जिओग्राफिकल प्लेस आहे, भारताचं जे काही एकूण ग्लोबल मॅप वरती जे काही ठिकाण आहे भारताचं,
ते अतिशय सामुद्रिक दृष्ट्या व्यापारासाठी महत्वाचं स्थान आहे. त्यासाठी जहाज दुरुस्ती उद्योगांना सुद्धा या बिलामार्फत काय दिलं जाणार आहे, मोठं प्रोत्साहन दिलं जाणार आहे. त्यामुळे हा जो पॉइंट आहे, जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्ती हे दोन्ही खूप महत्वाचे आहेत. या सेक्टर मधल्या कुठल्या कंपन्या आहेत ते शोधून काढणं गरजेचं आहे. त्या कंपन्यांचा प्रॉपर स्टडी करणं गरजेचं आहे. आता हे झालं की इंडस्ट्री अनालिसिस. थोडक्यात की कुठल्या इंडस्ट्रीमध्ये गव्हर्नमेंट आता आपल्याला फोकस करते किंवा गव्हर्नमेंटचा फोकस तयार होतोय. त्यासोबतच स्वदेशी जहाज बांधणी उद्योगांना सुद्धा प्रोत्साहन दिले जाणार आहे. क्रूज आणि फेरी यांना प्रोत्साहन देऊन किनारी प्रवासी सेवा आणि पर्यटन यांना प्रोत्साहन देणं. जे मोठमोठे क्रूज आपण पाहतो मुंबई ते गोवा वगैरे, आता एक नवीन काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मुंबई ते गोवा क्रूज किंवा मुंबई ठिकाणी, गोव्याच्या काही ठिकाणी अशा ठिकाणी जे क्रूज आहेत त्याच्यामध्ये होणारा जो आर्थिक उलाढाल आहे त्याला प्रोत्साहन देणं, नवीन क्रूज अजून समुद्रामध्ये उतरवणं, पर्यटकांना आकर्षित करणं आणि त्या मार्गे किंवा त्या माध्यमातून जलवाहतूक, मानवी जलवाहतूक सुद्धा त्या मार्गे नवीन एक मार्ग तयार करण्याचं काम करणं हे सुद्धा या बिलामध्ये सांगितलेलं आहे. असं हे जे कोस्टल शिपिंग बिल 2024 आहे, तर हे बिल कशा संबंधित आहे याच्यातून आमचं कन्क्लुजन काय येतं की जहाज बांधणी कंपन्या, जहाज दुरुस्ती कंपन्या आणि वॉटरवेज ट्रान्सपोर्ट, ह्युमन ट्रान्सपोर्ट किंवा मानवी वाहतूक या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण हे विधेयक असणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या कंपन्यांवरती नक्कीच लक्ष ठेवणं गरजेचं असणार आहे. आता त्या सेक्टरमधल्या कंपन्या कुठल्या आहेत ते आपण पुढे पाहूयात. जे दुसरं बिल आहे ते आहे मर्चंट शिपिंग बिल 2024. उद्दिष्ट काय आहे की भारताचे जे सागरी कायदे आहेत, समुद्राच्या बाबतीत, समुद्र व्यापाराच्या बाबतीत जे कायदे आहेत त्यांचं आधुनिकीकरण करणं, या कायद्याचे ते प्रमुख उद्दिष्ट आहे. मर्चंट शिपिंग बिल या कायद्याचं आंतरराष्ट्रीय दर्जाचे कायदे करून आंतरराष्ट्रीय मानकांनुसार भारतीय जहाज व्यवसायाला प्रोत्साहन देणं हे त्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे. समुद्री सुरक्षा आणि घटना व्यवस्थापन, जे काही समुद्री सुरक्षा आहेत त्याचं व्यवस्थापन करणं, त्याच्यावर लक्ष ठेवणं. मध्ये आपण बघितलं रेड सी क्रायसिस वगैरे जे झाला होता त्यामुळं जागतिक व्यापारावरती खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. तो खूप थोडासा वेगळा पॉईंट आहे, आपण कधीतरी नंतर डिस्कस करूयात. जहाजे, प्रवासी, क्रूज यांच्यासाठी सुरक्षा प्रोटोकॉल तयार करणं. जे काही नवीन आता आपण पाहिलं की मानवी वाहतुकीसाठी सुद्धा या गोष्टींचा वापर करण्यासाठी गव्हर्नमेंट प्रोत्साहन देत आहे. त्यासाठी सुद्धा सुरक्षा प्रणाली तयार करणं, प्रोटोकॉल्स तयार करणं की जेणेकरून जे त्यामधून जे प्रवास करतात त्या प्रवाशांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही. सागरी उत्सर्जन आणि प्रदूषण यावर नियंत्रण ठेवणं. एक हरित आपण जे म्हणतो की सस्टेनेबल क्लायमेट चेंज, तर त्याच्यासाठी सुद्धा या बिलामध्ये एक तरतूद करण्यात आलेली आहे. यामुळे काय होईल, या दोन बिलांमुळे काय होणार आहे, या लॉजिस्टिक सेक्टरवरती, शिपिंग लॉजिस्टिक सेक्टरवरती किंवा शिपिंग कंपन्यांवरती, शिप बिल्डिंग कंपन्यांवरती काय परिणाम होणार आहे, त्यांच्या लॉजिस्टिक कार्यक्षमतेमध्ये वाढ होणार आहे, एकूण वाहतुकीमध्ये वाढ होणार आहे आणि त्याचा त्या कंपन्यांच्या शेअरच्या प्राइसवर निश्चितच एक चांगला परिणाम आपल्याला पाहताना पुढील काळामध्ये दिसून येणार आहे. वाहतूक खर्च कमी होईल. जी सागरी वाहतूक असते, समुद्री वाहतूक असते, तर त्याचा जो वाहतुकीचा खर्च आहे, जसं आपण पाहिलं की इंटरनॅशनल जे वाहतूक होते जहाजामार्फत होते आणि समुद्रामार्फत एक होते. जहाज म्हणजे हवाई जहाज, एरोप्लेन मार्फत आणि समुद्रामार्फत. तर जी समुद्रामार्फत जहाज वाहतूक केली जाते किंवा जी वाहतूक केली जाते त्याचा जो खर्च आहे तो एरोप्लेनच्या वाहतुकीच्या खर्चापेक्षा, हवाई वाहतुकीपेक्षा खूप कमी आहे. त्यामुळं वाहतूक खर्च कमी होईल. एकूणच जो ट्रेड करण्यासाठी जो पैसा खर्च व्हायचा तो कमी होईल. त्याचा फायदा ह्या शिपिंग कंपन्यांना नक्कीच होईल. पुरवठा सुरक्षित होऊन गुंतवणुकीच्या नवीन संधी निर्माण होतील. हा सगळ्यात मोठा पार्ट आहे त्यातला, सप्लाय आणि डिमांड, इतर देशांना पुरवठा करणं. जर आपण पाहिलं आज जो काही रेड सी क्रायसिस आपल्याला पाठिंबाच्या काळात अनुभवायला मिळाला, त्यामुळं बऱ्याच इंडियन कंपन्या ज्या एक्सपोर्ट करायच्या अमेरिका वगैरे इतर युरोपियन कंट्री किंवा पश्चिमी देशांना, वेस्टर्न कंट्रींना, तर अशा लोकांच्या व्यापारावर परिणाम झाला. त्यांचा माल तिकडे पोहोचणं त्यावेळेस कठीण झालं होतं. त्यांच्या इन्व्हेंटरी तशाच पडून राहिल्या. त्याची जर उदाहरणं आपण पाहिली तर बरेचसे टेक्सटाईल सेक्टर मधले पण स्टॉक आपण पाहिले की त्यांचे रिझल्ट खराब आले. तर त्या पाठीमागचं एक कारण होतं की रेड सी क्रायसिस झाल्यामुळं शिप तिकडे पोहोचू शकले नाही वेळेत, समुद्रातच अडकून राहिले
आणि त्याचा परिणाम झाला. तर हे सगळं झाल्यामुळं एक काय होईल की नवीन एक मॉड्यूल तयार होईल आणि त्या मॉड्यूलनुसार या कायद्यानुसार जे मॉड्यूल तयार केलं जाईल त्यानुसार वाहतूक पुरवठा सुरळीत केला जाईल. गुंतवणुकीच्या नवीन संधी निर्माण केल्या जातील. नवीन नवीन देशांसोबत आपली एक कनेक्टिव्हिटी वाढवली जाईल किंवा नवीन नवीन पदार्थ किंवा वेगवेगळ्या वस्तू एक्सपोर्ट करण्यावरती भर दिला जाईल. रस्ते व रेल्वे वाहतुकीचा भार कमी होऊन पर्यावरण रक्षण होईल. हा एक त्या पाठीमागचा उद्देश आहे. रस्ता आणि रेल्वेची जी वाहतूक चालते त्याच्यावरचा भार कमी होईल, एकूण पर्यावरणाचं रक्षण होईल, जे कार्बन उत्सर्जन होतं, क्लायमेट चेंज जे आपण सतत ऐकतो, ग्लोबल वॉर्मिंग वगैरे, तर त्याच्यावरती सुद्धा याचा त्यासाठी सुद्धा नक्कीच फायदा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशा या दोन बिलांचा प्रमुख फायदा होईल. आणि भारताची जी एक संकल्पना आहे ब्ल्यू इकॉनॉमी, ब्ल्यू इकॉनॉमी म्हणजे कशी, समुद्रमार्गे, समुद्र ब्ल्यू दिसतो आपल्याला तर त्याला ब्ल्यू इकॉनॉमी असं म्हणतात. तर त्या ब्ल्यू इकॉनॉमीच्या समुद्राच्या माध्यमातून केली जाणारी जी अर्थव्यवस्था आहे किंवा समुद्री अर्थव्यवस्था त्याच्या वाढीला सुद्धा यातून नक्कीच चालना मिळणार आहे. तर आता आपण पाहूया की कुठले असे स्टॉक आहेत. तर त्या अगोदर अजून एक चर्चा करूयात आपण. जसं आपण मग अशी पाहिलं की अंतर्गत जल वाहतूक, इनलँड वॉटर ट्रान्सपोर्ट हा सुद्धा खूप महत्वाचा विषय आहे. भारतामध्ये ज्या मोठमोठ्या नद्या आहेत, जे मोठमोठे कालवे आहेत, जे मोठमोठे समुद्राचे धरणांचे बॅकवॉटर्स आहेत त्याच्यामधून सुद्धा वाहतूक केली जाते. तर नद्या, कालवे, बॅकवॉटर्स याच्यामधून सुद्धा ही वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. आणि असा जो मार्ग आहे भारतामध्ये तर त्याची लांबी ही ऑलमोस्ट 15,000 किलोमीटर आहे. तर 15,000 किलोमीटरचा देशांतर्गत जल वाहतूक तयार करणं, त्याला चालना देणं, त्याला प्रोत्साहन देणं हे सुद्धा या बिला पाठीमागचा एक उद्देश आहे. त्यामधून जे आता आपल्याकडे जल वाहतूक केली जाते भारतामध्ये, अंतर्गत जल वाहतूक जे आपण म्हणतो भारतामध्ये, तर त्याच्यातून किती टन वाहतूक होते माहिती आहे हे आपल्याला? ऑलमोस्ट 5 ते 6 कोटी टन एवढ्या मोठ्या प्रमाणात आता सुद्धा भारतामध्ये नद्यांमधून, कालव्यांमधून, बॅकवॉटर्स मधून मोठ्या प्रमाणात ही जल वाहतूक आता सुद्धा केली जाते. त्यासाठी 2015 मध्ये गव्हर्नमेंटनी एक सागरमाला प्रकल्प इंट्रोड्यूस केला होता. त्याचं एक घोषवाक्य काय होतं सागरमाला प्रकल्पाचं? बंदर आधारित सुबत्ता, पोर्ट बेस्ड डेव्हलपमेंट. तर हे जे होतं बंदर आधारित सुबत्ता हे त्याचं घोषवाक्य होतं सागरमाला प्रकल्पाचं. त्याचं विजन काय होतं की कमीत कमी पायाभूत संरचना गुंतवणुकीच्या साह्याने परकीय आणि देशांतर्गत व्यापारासाठी लॉजिस्टिक खर्च कमी करणे. देशातल्या देशामध्ये जो लॉजिस्टिक खर्च होतो, रोड ट्रान्सपोर्ट किंवा रेल्वे ट्रान्सपोर्ट, याच्यामध्ये खर्च खूप मोठा होतो, वेळ पण खूप जातो. तर तो कमी करणं, त्याच्यावरचं जे अवलंबित्व आहे ते कमी करणं आणि तीच वाहतूक कुठून करणं? जहाजांच्या माध्यमातून, नद्यांच्या माध्यमातून, कालव्यांच्या माध्यमातून किंवा बॅकवॉटरच्या माध्यमातून करणं. त्यासाठी खर्च कमी होतो, वेळ कमी लागतो. तर हा त्याचा एक विजन होता. त्याची उद्दिष्ट काय होती? बंदर आधुनिकीकरण आणि नवीन बंदरांचा विकास, बंदर जोडणी सुधारणा, बंदर आधारित औद्योगिकीकरण आणि किनारपट्टी समुदाय विकास, असं त्या सागरमाला प्रकल्पाचं एक उद्दिष्ट होती. 2015 मध्ये इंट्रोड्यूस केला होता हा प्रकल्प आणि अतिशय चांगल्या प्रमाणात त्याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळालेला आहे जर आपण एकूण स्टडी केला तर. आणि आता जो आपला मेन पार्ट आहे स्टॉक मार्केटच्या रिलेटेड आपल्या, तर अशा कुठल्या कंपन्या आहेत, कुठल्या 4 सेक्टर, म्हणजे आता एक इंडस्ट्री झाली आपली शिपिंग आणि लॉजिस्टिक इंडस्ट्री, तर त्याच्यामध्ये कुठल्या 4 भाग पडतात की ज्यांच्यावरती या 2 बिलांचा परिणाम आपल्याला भविष्यामध्ये पाहायला मिळू शकतो आणि त्यांच्या स्टॉकच्या प्राइस मध्येही अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला एक इन्क्रीज, वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते. म्हणजे लॉंग टर्म किंवा मिड टर्म साठी जर स्टॉक सिलेक्शन करायचं असेल तर ह्या 2 बिलांचा विचार करणं आणि त्यानुसार त्या स्टॉकचा विचार करणं हे पण फायद्याचं आपल्याला गरजेचं आहे. तर पहिला आहे शिप बिल्डिंग स्टॉक. शिप बिल्डिंग म्हणजे जहाज बांधणी स्टॉक. कुठल्या अशा कंपन्या आहेत की जहाजांची नवीन बांधणी करतात? जसं आपण बिलामध्ये पाहिलं की या जहाज बांधणी प्रकल्पांसाठी किंवा या उद्योगांसाठी, या कंपन्यांसाठी एक विशेष सहाय्य केले जाणार आहे गव्हर्नमेंटकडून. तर त्यामध्ये कंपनी कुठल्या येतील शिप बिल्डिंग स्टॉक मध्ये? माझगाव डॉक शिप बिल्डर्स, कोचिन शिपयार्ड, तिसरी गार्डन रिच शिप बिल्डर्स आणि इंजिनियर्स, व्हीएमएस इंडस्ट्रीज, नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्ल्ड लिमिटेड आणि लक्ष्मीपती इंजिनिअरिंग. अशा काही कंपन्या आहेत. अजूनही काही कंपन्या असू शकतात त्यामध्ये, ते आपण नक्कीच सर्च करणं गरजेचं आहे. परंतु शिप बिल्डिंग स्टॉक या कंपन्यांवरती, ज्या कंपन्या शिप बिल्डिंग करतात, जहाज बांधणी करतात, यांच्यावरती नक्कीच या बिलांचा
जे हिवाळी अधिवेशनामध्ये इंट्रोड्यूस केलेलं आहे त्याचा भविष्यामध्ये खूप चांगला परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर शिपिंग लॉजिस्टिक कंपन्या, ज्या या जहाजांचा वापर करून एक वाहतुकीसाठी एक स्रोत निर्माण करतात, लॉजिस्टिक कंपन्या. तर त्या कुठल्या आहेत? त्याच्यामध्ये येतात पहिली कंपनी इस्सार शिपिंग, ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनी लिमिटेड GESC, इस्सार शिपिंग, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया SCI, श्रेयस शिपिंग आणि लॉजिस्टिक कंपनी, सद्भाव शिपिंग लिमिटेड, ग्लोबल ऑफशोर सर्व्हिसेस आणि मरीन सर्व्हिसेस ABS मरीन सर्व्हिसेस. अशा प्रकारचे जे शिपिंग लॉजिस्टिक कंपन्या आहेत त्यांच्यावरती सुद्धा या बिलाचा खूप चांगला परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतो. भविष्यात या स्टॉकच्या किमतींमध्ये खूप चांगल्या प्रमाणात वाढ होऊ शकते. कारण एकूण जागतिक जर आपण हे पाहिलं तर आपली जी जागतिक व्यापारामध्ये एकूण जी उलाढाल आहे ती 2019-20 पर्यंत ऑलमोस्ट $1.1 बिलियन एवढी होती आणि 2029-30 पर्यंत काहीतरी अशा समथिंग टाइम पिरियडमध्ये 29 पर्यंत ती डबल करण्याचं उद्दिष्ट आहे सरकारचं. त्यामधला जो रेव्हेन्यू येतो आपल्याला तर तो आता किती आहे? $1.12 बिलियन आहे. तर तो आपल्याला 2.5 ते $3 बिलियन पर्यंत डबल करण्याचं उद्दिष्ट आहे. तर त्या दृष्टिकोनातून हे जे बिल इंट्रोड्यूस केलेली आहेत त्याच्याकडे पाहणं आपल्याला गरजेचं आहे आणि म्हणून या कंपन्यांचा स्टडी सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. या कंपन्यांच्या स्टॉकच्या प्राइसचा स्टडी करणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे किंवा यांचं फंडामेंटल स्टडी सुद्धा गरजेचं आहे. दोन पाहिले आपण, शिप बिल्डिंग स्टॉक आणि शिपिंग लॉजिस्टिक कंपन्या. तिसरा जो आहे शिप ब्रेकिंग कंपन्या. आता हे नवीन शिप बांधले जातात, त्यांच्या थ्रू व्यापार केला जातो, पण काही काळानंतर हे शिप जुने होतात. असे फक्त भारतातले शिप नाही, इतर देशामधून येणारे भारतामध्ये शिप सुद्धा आपल्या इथं आल्यानंतर काही निकामी होतात, काही खराब होतात. तर असे हे शिप आहेत यांना ब्रेक करून, यांची मोडतोड करून त्यांना किंवा त्यांची परत दुरुस्ती करणं, ते मोडतोड केलेले जे जहाज आहेत त्यांचे पार्ट विकून त्यातून काही कंपन्या आपल्याकडं त्यांचा तो बिझनेस करत असतात. तर अशा कुठल्या कंपन्या आहेत शिप ब्रेकिंग कंपन्या? त्याच्यामध्ये माझगाव डॉक, HSBL हरियाणा शिप ब्रेकर्स लिमिटेड ही एक कंपनी आहे. KMEW म्हणजेच नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्स लिमिटेड ही एक कंपनी आहे आणि इंडक्टो स्टील लिमिटेड. अशा काही कंपन्या आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात त्या विभागामध्ये, शिप ब्रेकिंग विभागामध्ये. त्यांचे सुद्धा बिझनेस ग्रो होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. आणि जो लास्ट पार्ट आहे तो आहे कंटेनर मेकिंग कंपन्या. या जहाजांवरती जे कंटेनर ठेवले जातात मोठमोठे, ते कंटेनर सुद्धा भारताला खूप गरजेचे आहेत. या कंटेनर बाबत जर बोलायचं झालं तर जागतिक एकूण अर्थव्यवस्थेच्या मध्ये जे कंटेनर लागतात त्यापैकी 98-97% कंटेनर हे चायना बनवतात आणि आपण 1 ते 2% कंटेनर बनवतो त्या तुलनेत, जागतिक एकूण कंटेनरच्या तुलनेत. परंतु आपली कॅपॅसिटी खूप मोठी आहे. यामध्ये खूप कंपन्या आपल्याकडे चांगल्या आहेत. कंटेनर कॉर्पोरेशन खूप मोठा एक्सपिरियन्स आहे कंपन्यांना या. दुसरी आहे भेल, BHEL यासारख्या ज्या कंपन्या आहेत, कॉनकॉर, भेल किंवा अजून इतर कंपन्या असू शकतात त्यामध्ये शिप बिल्डिंग मध्ये. तर या कंपन्यांच्या स्टॉकच्या प्राइसवरती, या कंपन्यांच्या फंडामेंटलवरती, या कंपन्यांच्या बिझनेसवरती लक्ष ठेवणं सुद्धा खूप गरजेचं आहे. भविष्य काळामध्ये आपल्याला या ज्या कंपन्या आहेत, शिप बिल्डिंग कंपन्या, शिप लॉजिस्टिक कंपन्या, शिप ब्रेकिंग कंपन्या आणि कंटेनर मेकिंग कंपन्या, यामध्ये आपल्याला या कंपन्यांच्या स्टॉकच्या प्राइस मध्ये फ्युचरमध्ये मिड टर्म किंवा लॉंग टर्म मध्ये खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला इन्व्हेस्टमेंट होताना पाहायला मिळू शकते. आणि असे जर स्टॉक आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये ऍड केले, त्यांचा जर प्रॉपर स्टडी केला फंडामेंटल त्या कंपन्यांचा, त्यातील चांगल्या कंपन्या जर शोधल्या तर निश्चितच आपल्याला त्याचा भविष्यामध्ये त्याच्या शेअरच्या किमतीमध्ये वाढ होताना पाहायला मिळेल. आणि आपल्या पोर्टफोलिओमध्ये असे काही या सेक्टरमधील काही चांगल्या कंपन्या असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, ही होती या 2 बिलाच्या संदर्भातील माहिती आणि त्यातून कुठल्या सेक्टरला, कुठल्या कंपन्यांना फायदा मिळू शकतो. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. त्यासोबतच चार्ट ट्रेडर मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ, नवनवीन संकल्पना किंवा नवनवीन जे आर्टिकल्स आहेत त्यातून कुठल्या स्टॉकच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो, चांगला किंवा वाईट, जे काही अशा प्रकारचे न्यूज येतात किंवा अशा प्रकारचे विधेयक येतात, अशा प्रकारची पॉलिसी येतात, त्याचा काही सेक्टरवरती चांगला परिणाम होतो, काही सेक्टरवरती वाईट परिणाम होतो.
तर या संबंधी आपण सतत यापुढे व्हिडिओ बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.